नमस्कार. भाऊ प्रतिष्ठान आयोजित रौप्य महोत्सवी दत्त पादुका पालखी परिक्रमा 2026 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. श्री क्षेत्र गाणगापूर ते श्री क्षेत्र वाशिंद दहागाव या दिव्य परिक्रमेच्या पहिल्या टप्प्यातील दुसरं पवित्र ठिकाण म्हणजेच उत्तर सोलापूरमधील गेनसिद्ध मठ कुंभारी. करंजळपासून जवळजवळ 11 किलोमीटरचं अंतर कापून श्री दत्त पादुका या भूमीत दाखल होणार आहेत. या गावचे ऐतिहासिक नाव पडण्यामागचं कारण म्हणजे इथलं पुरातन कुंडेश्वर मंदिर. असं म्हणतात की याच स्थानी अगस्ती ऋषींनी तप केलं होतं, म्हणून याला कुंभारी नाव मिळालं. या मंदिराची आणि या गावची ऐतिहासिक कीर्ती महान आहे. हे ऐकण्यासाठी आपण जाऊया या गावातल्या थेट प्रतिष्ठित व्यक्तींकडे. ಇಲ್ಲಿ ಪಾಲ್ಕಿ ಅವ್ರು ಬಂದಾರೆ. ತಂದು ಗಾಣಗಾಪುರ ಪಾಲ್ಕಿ ಮುಂಬೈದು ಕಟ್ಕೊಂಡು 7 ತಾರೀಕಿಗೆ ಕುಂಬಾರಿಗೆ ಜಂಕ್ಷನ್ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಗುಡಾಗ ಬರೋರು. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಊರನ ಮಂದಿಗೆ ಆಹ್ವಾನ ಪಾಲ್ಕಿ ಬರ್ನ ಎಲ್ಲರೂ ಪಾಲ್ಕಿ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರ್ಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರು ಎಲ್ಲರಿಗೂ. या आध्यात्मिक वाटेवर या ऐतिहासिक भूमीतून मिळालेला आशीर्वाद घेऊन पालखी सोहळा आता पुढील प्रवासासाठी सज्ज होत आहे. गेनसिद्ध मठ कुंभारी हा शांत आणि ऊर्जेचा अनुभव घेऊन आता दत्त पादुका पालखी परिक्रमा श्री संत सिद्धेश्वराच्या मुख्य गादीकडे म्हणजे श्री सिद्धेश्वर मंदिर सोलापूर या ठिकाणी मार्गस्थ होणार आहे. चला तर मग पुढील प्रवासासाठी आपण तयार होऊया. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.